सद्गुरू वटार संघाने नाणेफेक जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं. चला गौधनी आपण देखील दोन आपले सलामीवीर बॅटर पाठवायचे आहेत. सद्गुरू वटार आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येते. वटार टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी या वेळेला इन्व्हाइट केले गेले ते गावधनी या टीमला. गेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ गावधनीच्या माध्यमातून झाला होता. सध्या आपण पाहतायत वटार टीम टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. सामन्याला होते सुरुवात. दोन पंच ऑफिशियल त्या ठिकाणी पाहायला मिळतात, राहिल शेख सर आणि हेमंत ठाकूर सर. गेल्या स्पर्धेमध्ये पंडित सरांना आपण पाहिलं होतं. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन टॅप केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने डिक्लरेशन झोन मध्ये बॉल वळतोय घोषांकित क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना अकाउंट ओपन होतोय. सिद्धू नाईक, हर्षल नाईक आणि प्रांजल नाईक सध्या आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आहेत. सरळ बॅटचा वापर करत असताना मात्र इथून ऑन साईडला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आहे. अमृत महोत्सवी हे वर्ष पाहायला मिळतं आपल्याला. सामवेदी ब्राह्मण संघ, क्रीडा समिती, महिला समिती आयोजित पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. ऑन साईडला शफल झाले. आउटफील्डच्या वरून गॅप शोधला आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट हर्षल नाईकच्या बॅटमधून. 4 रन. बॉल होता आणि त्या बॉलला मात्र जरूर भिरकावून दिलं गेलं. आउटफील्डच्या वरून ग्रेट टायमिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 7 रन्स नो लॉस. द ग्रेट स्टार्ट. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहताय. सरळ बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बाउंड्रीज.
हर्षल नाईकच्या बॅटमधून अजून एक सनसनाटी चौकार. गुड बॅटिंग. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. फक्त हलक्याच्या हाताने नरम हाताने खेळत असताना आपण पाहू शकाल 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगली स्टार्ट. चौकार आणि षटकारांसाठी प्रत्येकी आपण पाहू शकतायत 500 रुपयांचं कॅश प्राइज चौकारासाठी आणि षटकारासाठी 1000 रुपये आदरणीय जतीनजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज लागलं गेलंय. मालामाल होण्याची हीच ती वेळ आहे. मात्र इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये गावधनी ही टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये. सुमेर नाईक आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. 3 रन्स तुम्ही आपल्या बॅटमधून केल्या त्यासाठी निखिलजी पाटील साहेब यांच्याकडून 1500 रुपये ऑनलाईन कदाचित आलेले आहेत आणि आलेत. त्यामुळे आपण हे प्राइज घेऊन जायचंय. म्हणजे एक एक रनसाठी किती किंमत यावेळेला आपण पाहू शकतात. 500 रुपये हे क्रिकेटवरचं अफलातून प्रेम पाहायला मिळतं निखिलजी पाटील यांचं सुमेर यांच्यावर. 13 रन झालेत. गावधनी टीम या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. सध्या जर आपण पाहिलं तर हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. रन तर रखरखत ऊन तरी सुद्धा मात्र यावेळेला अप्रतिम खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. ही खूप महत्वाची बाब आहे. यावेळेला बराच वेळ चेंडू उंचीवर आणि इथे टेकन. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. 14 ला पहिला धक्का गॉन. चे डायरेक्टर प्रकाश नाईक, सुधाकर पाटील, मोहन पाटील आणि विश्वनाथ यांचे क्रीडा समितीतर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर बसून घ्यावे. अगदी पाहुणे मंडळी ही या वेळेला उपस्थित होत असताना या अमृत महोत्सवी वर्ष आणि अप्रतिम आपण पाहताय ते आयोजन नियोजन या स्पर्धेचं. 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. हर्षल नाईक आणि एका साईडला जय देशमुख अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. हर्षल नाईक सध्या लयबद्ध झालाय. खेळपट्टी त्याच्या प्रेमात अक्षरशः पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. जय देशमुख एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता ती सिद्ध करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना आणि सध्या गोलंदाजी मार्कवर प्रथमला आपण पाहतायत कुमारजी नाईक साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत असताना. आणि प्रथम एक ऑल इंडिया आयकॉन प्लेअर म्हणून सुद्धा ओळखला जातो. नो डाऊट अबाउट इट. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूंनी सुद्धा प्रथम पाटीलने खूप चांगली प्रगती केली. त्याचा भन्नाट वेग सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथम आज शॉर्ट रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. तर फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या
स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती 15 या धावसंख्येवर 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 15 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रथम सुपर बॉलिंग परिपूर्ण जखडवून ठेवलं गेलंय. एक सीट फलंदाज हर्षल नाईकला प्रथम चांगली गोलंदाजी करत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 रन्स. राहुलजी म्हात्रे या क्रीडा समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 2 षटकांचा खेळ अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना गावधनी टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर 8च्या सरासरीने. अजून 2 षटकं उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ झालाय आणि गावधानी टीम 16 वर 1 सध्या आपण पाहू शकताय. 16 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि निमेशने चुकी केली. या अगोदर चुकी केली नव्हती परंतु आता कॅच ड्रॉफ्ट आणि 2 रन मिळतील हर्षल नाईकच्या बॅटमधून. भविष्य बॉलर्स नेम प्लीज. भावेशजी बॉलर्स नेम प्लीज. श्रेयसला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर. राहिल शेख सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतील आणि संघाची धावसंख्या 19 लॉस ऑफ 1 विकेट. पतपेढीचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथेचे स्वागत सन्मान आपण करूया. शब्द सुमनांनी अगोदर तर झालंय परंतु आता या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणाऱ्या यावेळेला पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतायत. सध्या सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती महिला समिती आयोजित पुरुष व महिला क्रिकेट सामने आणि सध्या पतपेढीचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण पुष्पगुच्छ देत हॅलो हॅलो चेक. चांगला बॉल राईज केला. या बॉलला सरळ बॉल निघून जाईल आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी जय देशमुखला परतावं लागेल की काय. आणि बिल्स या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. दुसरा धक्का 20 या धावसंख्येवर गावधनी या टीमला. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर जय देशमुख गॉन. दादा नाव काय त्यांचं.
चिराग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. या मला बॅटची एज इथपर्यंत आवाज झाला होता, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना श्रेयस नाईकला आपण पाहतायत. चिराग आणि हर्षल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल फेकून झाले ते 4-20ला 2. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. अगदी चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय, तत्पूर्वी बॉलला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 21 धावा 7च्या सरासरीने. सध्या 7ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये योग्य मांडली जात नाही, कारण झटपट क्रिकेट आलंय. फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे धावांचा वेग हा 3 षटकांमध्ये 30, 32, 35 धावा जर असतील तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर म्हणून संबोधल्या जातात. परंतु इथे स्ट्रगल करतायत सध्या फलंदाज वटार टीमचे. एका साईडला आपण पाहिलं गावधनी टीमचे. वटार टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. चौथं षटक. ध्रुव नाईक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुलजी म्हात्रे यांना आपण पाहतायत. इन ऍक्शन. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच क्रिकेटसाठी योगदान त्यांचं सातत्याने राहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेटने. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप छान पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी 2 रन्स हर्षल नाईकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 23. डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी बहरेल याकडे लक्ष असेल. 23ला 2. कृपया करून जे गावधनी टीमचे 2 जे मेंबर्स आहेत, प्लीज मी विनंती करेन की आपण 10th मध्ये जाऊन बसायचंय, कारण लाईव्ह स्पर्धा सुरू आहे त्यामुळे ते योग्य दिसत नाहीये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चांगला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. निमेश पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 24वर 2. सध्या आपण पाहतायत धावसंख्या. हर्षल नाईक एका साईडला चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये 19 रन आलेत. एक चांगली फलंदाजी सध्या तरी करत असताना आपण पाहतायत हर्षल. एका साईडला चिराग नाईकला आपण पाहतायत स्ट्राईक एंडकडे. ऑन साईडला षडम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल. डबल रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच रन्सवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील 3 बॉल शेष राहिलेत. चांगला बॉल होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. ग्रेट डिलिव्हरी. ध्रुव नाईकचा हा चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. प्रथम अगदी बाजूने बॉल निघून जाईल. भावेश बॉलला फील्ड करतील ॲज अ कॅप्टन. डायरेक्ट हिट, परंतु एकच रन्सवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. शेवटचा बॉल. यानंतर होणारा सामना.
लो फुलटॉस बॉल चीफ शॉट खेळलेत. भावेश पुढे सरसावतील. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे भावेश, सुपर फिल्डिंग. 1 रन मिळेल. या एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या डावात 27. 28 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते वटार ह्या टीम समोर ध्रुव नाईकने डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात 28 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. विपुलजी पाटील त्या ठिकाणी असतील आणि या आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतील. चला, बिंदास कोफराड आणि श्री गणेश वाळुंज, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. पतपेढीचे डायरेक्टर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करावा. या आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विपुलजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मंदारजी मात्रे, बिंदास कोफराड आणि श्री गणेश वाळुंज दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती करेन की टीम लिस्ट तुम्ही लगेच या ठिकाणी ऍड करा टॉस झाल्यानंतर. आपण दोघी झाला मान्यवरांना विनंती, मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला असेल. एका बाजूला बिंदास कोफराड, त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश वाळुंजे. काट असा कॉल आहे, हेड आलाय. मान्यवरांना विनंती, आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. श्री गणेश वाळुंजे टॉस जिंकले, काय डिसिजन असेल? या आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला असेल? कुठेतरी आम्ही 25 ते 30 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं, दर आठवड्याला सामवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत मोठमोठ्या स्पर्धेवरती खेळण्याची संधी आपल्याला मिळते? बरोबर आहे तुमचं, की आपण जर बघितलं तर साधारणपणे सर्वात जास्त जी मेहनत आणि हे जे आहे ते आपलं बॉईज ग्रामस्थ आहेत. त्या व्यतिरिक्त आमचे सामवेदी ब्राह्मण संघवाले, जयमुनी असो, या सर्वांच्या मदतीने हे पूर्ण सामने भरवले जातात आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद की आमच्यासारख्या खेळाडूंना एक खेळाची संधी उपलब्ध करून देतात. सर शुभेच्छा. बिंदास कोफराड, जर का टॉस आपल्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? बॅटिंगच घेतली असते. मनासारखं आलं. आज सकाळपासून मॅचेस पाहिल्या, 30-35 ॲव्हरेज होतोय, पण पहिली बॅटिंग करत असताना मनामध्ये अटॅकिंग बॅटिंग करायचा निर्णय, तर किती धावांचं टार्गेट सेट केलं असेल? 30 ते 35. 30 ते 35. श्री गणेश वाळुंजे समोर काही विशेष प्लॅनिंग? सकाळपासून मंदार देखील आमच्या जोडीने आहेत. नॉर्मल गेम खेळणार फक्त. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. नाणेफेकीचा अहवाल, श्री गणेश वाळुंजेने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. बिंदास कोफराड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कुठेही जाऊ नका, ही स्पर्धा पाहत राहा डीबीएन लाईव्ह वरती. सामवेदी क्रिकेट संघ आयोजित, महिला व क्रीडा समिती आयोजित सामवेदी ब्राह्मण समाजासाठी संपूर्ण स्पर्धा ही आपण पाहतोय. सकाळच्या दुसऱ्यापासून आजच्या दिवसातील 4था मॅच. असमालोचन कक्षामध्ये जाऊया, तिथे प्रमोदजी शेडगे सर आमच्या जोडीने जुळले. बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सध्या
चिराग नाईक यांना आपण पाहतात. निखिलजी पाटील USA वरून खास करून या मॅचचा आनंद घेत असताना आणि प्रत्येक रनसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. प्रत्येक रनसाठी 1000 रुपये. संदीप आणि चिराग अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 28 धावांचं लक्ष चिरागसाठी स्पेशली यावेळेला आपण पाहतायत प्राइज लागलं गेलंय. निखिलजी पाटील या अगोदर सुमेर यांच्यासाठी हे प्राइज लागलं होतं एक रनसाठी. यावेळेला पहिलाच बॉल ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला फटका, सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा खणखणीत सनसनाटी स्पेक्टॅक्युलर 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला. चौकार आला, बाउन्स झाला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला ऑन दी टोस खेळला गेला आणि सरळ बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. 1 रन मिळेल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने 5 रन सध्या आपण पाहू शकतायत. आणि आता स्ट्राईक रोटेट होते. चिराग स्ट्राईक एंडकडे येतोय. 1 रनसाठी आदरणीय निखिलजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेलंय. ही ऊर्जा दिली जाते या खेळाडूंना. स्पेशली USA वरून या मॅचचा आनंद घेत असताना ती ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये संचारावी. त्यांना त्या प्रेमापोटी मात्र कुठेतरी आपण प्राइज लावावं. क्रिकेट फक्त निमित्त आहे. हलक्याशा हाताने 1 रन ऍड झाले. 1000 रुपयाचे पात्र ठरलेत का? यस, डेफिनेटली. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य. प्रत्येक रनसाठी 1000 रुपये आहेत. चिराग यांच्यासाठी हे प्राइज लागले गेले. म्हणजे महानदादा पाटील सामवेदी ब्राह्मण संघ किती स्ट्रॉंग आपण पाहतायत. आपल्याकडे आपण पाहिलं तर 3 षटकांसाठी 1000 रुपये, परंतु इथे 1 रनसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. यावरून स्पष्टपणे दिसतं की क्रिकेटवर किती अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. अजून 1 रन ऍड होते. अजून 1000 रुपयाचं कॅश प्राइजला लागू होईल. त्या ऑनलाईन तर मिळेलच. 8 रन्स मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय ओमकार. चांगला फटका आहे. टॅप केलंय. बॅकफुट पंच करत असताना 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं. 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. चांगली स्टार्ट चांगली मिळाली. 28 धावांचा पाठलाग करताना कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना सिंगल डबलला महत्व दिलं. पहिल्याच बॉलवर नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर षटकार चौकार ठोकला आणि त्यानंतर जे लयबद्ध दोन्ही फलंदाज झालेत ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत. यावेळेला जागा बनवली. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल टायमिंग. चौकार. गुड शॉट. 4 रन. झालेत 13. नो लॉस. स्टार्ट तर चांगली झाली. नो डाऊट अबाउट इट. आता विजयासाठी 18 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या सामना क्रमांक 3 रंगताना पाहायला मिळतोय. यानंतर अप्रतिम सामना पाहू शकणार आहोत. बिंदास्त कोफराड आणि एका साईडला वाळुंज संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे तुल्यबळ. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही संघाला आणि कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र
हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला कोणत्याही संघाला नेहमीच कमी लेखून चालत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत आहे क्रिकेटचा खेळ. 13 रन झालेत. नवीन गोलंदाजी मार्कवर चिराग नाईकला आपण पाहताय, एक अष्टपैलू खेळाडू. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मात्र स्टम्प्सला यावेळेला डायरेक्ट हिट करण्याच्या पेक्षा डायरेक्ट शरीराचा वेध घेतला गेला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या खूप उष्णतेचं तापमान वाढत चाललंय आणि अशातच आपण पाहिलं तर ड्रीप फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारचा खेळ स्वीकारला गेलाय. दाद द्यावी लागेल या सर्व खेळाडूंना. तेवढीच आपल्या शरीराची सुद्धा तेवढीच काळजी घ्या. वेला बॅटचं टॉपेज घेत त्या बॉल पाठीमागे 1 रन मिळेल. पुन्हा एकदा निखिलजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये पात्र ठरतायत. म्हणजे जेवढ्या धावा आल्यात तेवढ्या मात्र प्राइस डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रनची आवश्यकता. तेरा रनची आवश्यकता. उजव्या हाताने गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा फलंदाज मिस्टर संदीपसाठी. संदीपने या बॉलला लेफ्ट केलं, जाऊन दिलं आणि व्हाईट बॉलचा इशारा हेमंत ठाकूर सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स. पुन्हा एकदा कंट्रोल केलं यावेळेला संदीप यांनी. मात्र कंट्रोल नाही आहे चिराग नाईकच्या गोलंदाजीवर आणि त्याचंच प्रत्यय सध्या आपण पाहताय. सिंगलला महत्व दिलं गेलं. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झाले. 17 रन झालेत. 17. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह. कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. बॉल फेकून झाले ते चिराग नाईकच्या हातखंडामधून आतापर्यंत 3. 2 एक्स्ट्रा बॉल फेकले. संदीप पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेला ऑन साईडला संदीपचा अप्रतिम फटका आहे, परंतु फिल्डरला निवडलंय आणि फिल्डरने कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. संदीपच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 17 वर 1 विजयासाठी 11 रनची आवश्यकता. अखेरकार चिराग नाईकच्या हातात सफलता मिळाली. प्रथम पाटील स्ट्राईक एंड कडे आपण पाहतायत. चला श्री गणेश वाळुंज टीम, कृपया करून आपण जी टीम लिस्ट आहे ती ऍड करा. प्रथम पाटील एक टेक्निकली साऊंड, नेहमीच आपल्याला चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो, बॉलिंग करताना पाहायला मिळतो, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले.
संयम यावेळेला थोडासा खालावलाय कुठेतरी चिराग नाईक या गोलंदाजाचा. संयमाने गोलंदाजी होत नाहीये. रन्स येत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात, धावा खर्च झालेत. यावेळेला फोर्स केले या बॉलला, समोर खेळले, चांगला फटका तर आहे, मात्र फिल्डरने चांगली फिल्डिंग केली परंतु थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता एकच रन्सवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. चिराग सध्या बॅटिंग एंडकडे आपण पाहू शकतायत, बॅटिंग स्टान्सवर आहे. एक रन निखिलजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. आतापर्यंत भरपूर धावा त्यांच्या बॅटमधून आलेत, 8 रन आलेत. या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं. संयम मात्र यावेळेला खालवला गेलाय आणि इथून एक रन खूप महत्वपूर्ण पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. 20 रन झालेत. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा सर्वात मूलभूत घटक आहे. त्यामुळे पेशन्स सध्या तरी यावेळेला आपण पाहू शकतायत डाऊन झालेत. संघाची धावसंख्या 20, 8 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. एक रन तर वेगाने येईल. दुसऱ्या रनसाठी कोणत्याही प्रकारचा मनसुबा दिसत नाहीये. आणि अशा प्रकारे एक रन येत असताना संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर 21 वर जाऊन पोहोचली गेले. आणि आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 7 रन. एक्स्ट्रा धावा जवळजवळ आपण पाहिलं तर भरपूर खर्च झालेत. संघाची धावसंख्या 21. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ला 1-2 षटकाच्या समाप्ती अखेर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सिद्धू नाईकला आपण पाहतायत चिराग समोर. चिराग सध्या बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 9 रन. जागेवरून खेळलेत आणि विकेट किपरच्या हातामध्ये सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी करत असताना आपण पाहतायत विकेट मिळते दुसरी. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. वटा टीम सध्या बॅटिंग करत असताना विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे वटा टीमला. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या मॅच क्रमांक 3 आपण पाहतायत. वटार वर्सेस गावधनी. गावधनी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 27 रन फलकावर लगावल्या आणि 28 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम ऑफ साईडला जितूच्या बॅटमधून ड्राईव्ह जरूर पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 22 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका. ऑन ड्राईव्ह 1 रन मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल प्रथम पाटीलला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. आता विजयासाठी 5 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना संघ पाहायला मिळतोय वटार. अप्रतिम जफ केलंय ह्या वेळेला. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली आणि अलीकडच्या काळामध्ये याच प्रकारच्या चेंडूची खूप उत्क्रांती व्हायला हवी. परंतु त्यासाठी अशा प्रकारचे बॉल जेव्हा तुम्ही पिच करता, डिलिव्हर करता, त्यावेळेला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. आणि काय गोलंदाजी केली आतापर्यंत. अप्रतिम. सिद्धू नाईक स्वतःवर खुश आहेत. चांगला टप्पा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. फ्लाईट दिले बॉलला.
प्रिव्हियस बॉल आपण पाहू शकला, टप्पा पडल्यानंतर जसा बॉल थोडासा हलकासा टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 23ला 2, 5 रनची आवश्यकता. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. आता 7 बॉल आहेत, 5 रनची आवश्यकता. वेळेला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं समोर खेळण्यासाठी, परंतु 1 रन मिळेल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने वळतोय का नाही, एकच रनवर सॅटिस्फाईड. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्ती अखेर 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल आणि विजयासाठी 4 रन फक्त म्हणून चालणार नाहीये, हे क्रिकेट आहे. 6 बॉल 4 रनची आवश्यकता वटा टीमला विजयासाठी. घेऊया एक डीजे ब्रेक. पार्थ नाईकला गोलंदाजीवर इन्व्हाइट केले गेले. यावेळेला पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप आहे का, यस पंचांनी पिचिंग पाहिली आणि व्हाईट बॉलचा इशारा डिक्लरेशन झोनच्या दिशेने वळताना, म्हणजे 1+1 अशा 2 रन्स मिळतील. या दुहेरीने समीकरण सोपं झालं. आता 6 बॉल 2 रन, 26 रन. ऑलरेडी एक्स्ट्रा धावा खर्च झालेत. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि त्यामध्ये उधळण जास्त, असंच म्हणायला हरकत नाहीये ती गावदेणी या टीमची. त्यामुळे बँक बॅलन्स काहीच राहणार नाही असं स्पष्टपणे दिसतं. चला चिराग आपण यायचं आहे ऑन साईडला. खूप छान पद्धतीने प्रथम पाटील ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग ओंकारच्या द्वारे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. स्कोर आर लेवल. विजयासाठी फक्त आता 1 रनची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे विजयाचा सुगंध दरवळत असताना विजयावर शिक्कामोर्तब केला. चिराग नाईक आपण यायचं आहे वटा टीमचे. आदरणीय दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित